10वी पर्यंत विद्यार्थ्याचं आयुष्य हे शिस्तीत चाललेलं असतं. शाळा, ट्युशन्स, गृहपाठ हे सगळं काही ठरलेलं असतं. पण 10वी नंतर अचानक स्वातंत्र्य मिळते. 4 ते 5 महिने त्यांना फ्री भेटतात आणि इथेच खरी परीक्षा सुरू होते त्यांची. नवीन कॉलेजेस, नवीन मित्र आणि मोबाईलचं वाढलेलं आकर्षण या सगळ्यांमध्ये काही विद्यार्थी चुकीच्या मार्गावर वळतात. अभ्यासापेक्षा टाइमपास, सोशल मीडिया, गेम्स आणि काही वाईट सवयी यांच्याकडे त्यांची ओढ वाढते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मुलं बिघडतात. योग्य मार्गदर्शन मिळालं तर हाच त्यांचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. म्हणूनच पालकांनी ह्या वयामध्ये त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लक्ष ठेवणे म्हणजे शंका घेणे नाही आहे. लक्ष ठेवणे म्हणजे विश्वास ठेवून योग्य मार्गदर्शन देणं. मुलांशी मित्रांसारखा संवाद ठेवणं, त्यांचे मित्र कोण आहेत ते सुद्धा जाणून घेणं आणि त्यांच्या स्वप्नांना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा घरातून आधार मिळतो तेव्हा बाहेरच्या चुकीच्या गोष्टीचा प्रभाव कमी होतो. ओरडून नाही तर प्रेमाने, संवादाने आणि योग्य मार्गदर्शनाने मुलाचं भविष्य घडतं. मार्क्सपेक्षा मुलांचं मन जपणं जास्त गरजेचं आहे. 10वी नंतरचा काळ हा सेन्सिटिव्ह असतो. या काळात पालकांची साथच मुलांना योग्य दिशा देऊ शकते. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हालाही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आजचा वेळ परत येणार नाहीये. आज घेतलेला निर्णय हा तुमचं उद्याचं आयुष्य घडवतोय. शेवटी एवढंच सांगतोय, स्वातंत्र्य मिळाले म्हणून दिशा हरवू नका, तर त्या स्वातंत्र्याचा वापर करून स्वतःचं भविष्य घडवा.